सो आपण पनिशमेंट डिस्कस करतोय विच इज मेन्शन अंडर सेक्शन 53 to 75. There is a 7 types of punishment. First, death sentence. Second, imprisonment for life. Third, rigorous imprisonment. Fourth, simple imprisonment. Fifth, solitary confinement. Sixth, forfeiture of property. And last, फाईन. असे 7 प्रकार पनिशमेंटचे पडतात. सो डेथ सेंटेन्स ही केव्हा दिली जाते, कोणत्या ऑफेन्स मध्ये कोणती पनिशमेंट दिली जाते हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की बाबा हा ऑफेन्स झाला की त्याला सिंपल इम्प्रिझनमेंट दिली जाते, कोणत्या ऑफेन्सला सॉलिटरी कन्फाइनमेंट दिली जाते. सॉलिटरी कन्फाइनमेंटचा काळ किती दिवसापर्यंतचा असतो. ऍक्च्युली सॉलिटरी कन्फाइनमेंट म्हणजे काय हा पहिला प्रश्न आहे. तर हे सर्व आपण आता वन बाय वन डिस्कस करूया. डेथ सेंटेन्स कधी दिली जाते हे आपण पाहूया. हे मी आता पुसून घेतो. वन बाय वन आपण एक एक पनिशमेंट पाहणार आहोत. ओके, हे मी पुसून घेतो. हॅलो फ्रेंड्स, आपण पनिशमेंटचा टॉपिक पाहत आहोत. त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे डेथ सेंटेन्स. डेथ सेंटेन्स ही रेअरेस्ट ऑफ रेअर केस मध्ये दिली जाते. म्हणजे शक्यता डेथ सेंटेन्स दिली जात नाही, पण एकदमच ऑफेन्स जर का सिरियस असेल तर डेथ सेंटेन्स दिली जाते. तर ते ऑफेन्स कोणते तर बघा, वेजिंग वॉर अगेन्स्ट द स्टेट सेक्शन 121. सेकंड, अबेटिंग mutiny actually committed section 132 खाली, giving false evidence upon which innocent person suffers death. हा पॉइंट लक्षात ठेवा, जो की सेक्शन 194 खाली आहे. गिविंग फॉल्स एव्हिडन्स, तुम्ही एखादा फॉल्स एव्हिडन्स दिला आणि त्याचा परिणाम असा झाला की अपॉन विच इनोसंट पर्सन सफर्स डेथ, एखाद्या इनोसंट व्यक्तीची डेथ झाली तुमच्या फॉल्स एव्हिडन्स मुळे, तर अशा व्यक्तीला डेथ सेंटेन्स दिली जाते. त्यानंतर मर्डर सेक्शन 302, अबेटमेंट ऑफ सुसाइड ऑफ इन्सन और एन इंटॉक्सिकेटेड पर्सन. इन्सेन, वेडा माणूस किंवा एखादा इंटॉक्सिकेटेड पर्सन आहे, दारू पिऊन वगैरे, जर त्याला तुम्ही अबेटिंग केलं, तुम्ही त्याला हे केलं, प्रवृत्त केलं सुसाइड करण्यासाठी, तर तुम्हाला डेथ सेंटेन्स दिली जाते अंडर सेक्शन 305. डकैती विथ मर्डर, डकैती करते वेळी मर्डर झाला तर अंडर सेक्शन 396 खाली डेथ सेंटेन्स दिली जाते. किडनॅपिंग फॉर रॅन्सम, रॅन्सम म्हणजे खंडणी वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून जर किडनॅपिंग करण्यात आलं तर सेक्शन 364 ए खाली त्याला डेथ सेंटेन्स आहे. अटेम्प्ट टू मर्डर बाय पर्सन अंडर अ सेंटेन्स ऑफ इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ इफ हर्ट इज कॉज. हा पॉइंट लक्षात ठेवा इथे, इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ आणि इफ हर्ट इज कॉज. अटेम्प्ट टू मर्डरला पनिशमेंट नाहीये, म्हणजे अटेम्प्ट टू मर्डरला डेथ सेंटेन्स नाहीये, पण अटेम्प्ट टू मर्डर समजा पर्सन अंडर अ सेंटेन्स ऑफ इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ, इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ, एखाद्याला लाईफ इम्प्रिझनमेंट दिलेली आहे, असा व्यक्ती तुरुंगात आहे आणि त्याने जर का अटेम्प्ट केला, अटेम्प्ट टू मर्डर केला अशा व्यक्तीने, आणि त्यामध्ये जर त्याला हर्ट झालं, इजा झाली, तर त्याला अंडर सेक्शन 307 खाली डेथ सेंटेन्स देण्यात आलेली आहे. ओके, सुरुवातीला यामध्ये असे 8 पॉइंट होते. त्यानंतर 2018 मध्ये अमेंडमेंट करून रेपला काही सेक्शन ऍड करण्यात आले, जसे की पनिशमेंट फॉर रेप ऑन वुमन अंडर 12 इयर ऑफ एज, 12 वर्षाच्या खाली एखाद्या लेडीजवर रेप करण्यात आला, एखाद्या मुलीवर, तर त्याला डेथ सेंटेन्स आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे त्या रेप मध्ये की पनिशमेंट फॉर गँग रेप ऑन वुमन
अंडर 12 इयर्स ऑफ एज, 12 वर्षाच्या आतील मुलीवरती गँग रेप जर का करण्यात आला तर त्याला देखील डेथ सेंटेन्स देण्यात आलेली आहे. आणि पनिशमेंट फॉर रिपीटेड ऑफेंडर्स 376 ई. ओके, तर त्यासाठी देखील डेथ सेंटेन्स देण्यात आलेली आहे. आपण इथं ते सेक्शन फक्त मी लिहून ठेवतो 376 ए बी. एक सेकंड हा. त्यानंतर 376 डी बी आणि 376 ई. हे तीन ऑफेन्स रेपच्या रिलेटेड आहे आणि या तीन ऑफेन्सना डेथ सेंटेन्स देण्यात आलेले आहे. थोडक्यात असे एवढे त्यामध्ये प्रकार पडतात. डेथ सेंटेन्स ही रेअरेस्ट ऑफ रेअर केस मध्ये दिली जाते. तर ते ऑफेन्सेस कोणते आहेत ज्यांना डेथ सेंटेन्स देण्यात येते, तर ते हे ऑफेन्स आहेत वेजिंग वॉर अगेन्स्ट द स्टेट, अबेटिंग mutiny actually committed, giving false evidence upon which innocent person suffers death, त्यानंतर मर्डर, abatement of suicide of insane or intoxicated person section 305, डकैती with murder under section 396, kidnapping for ransom section 364A, आणि attempt to murder by person under a sentence of life imprisonment if hurt is caused. आणि रेपचे काही प्रोव्हिजन आहेत जे की 2018 च्या अमेंडमेंट नुसार ऍड करण्यात आलेले आहे, जे की 376 ए बी, 376 डी बी आणि 376 ई. या जे हे जे काही प्रोव्हिजन्स आहेत ते आपण रेपची प्रोव्हिजन डिस्कस करते, रेप हा ऑफेन्स डिस्कस करते वेळी पाहणारच आहोत. तसेच मर्डरचं देखील आपण पाहणार आहोत, ते आपण त्या त्या वेळेला डिस्कस करणार आहोत. सो या ऑफेन्सना डेथ सेंटेन्स आहे. सो नेक्स्ट आपल्या इथे की इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ. ओके, सेकंड सेंटेन्स आहे ते म्हणजे इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ. ओके, मी आता हे पुसून घेतो. ह्या नोट्स तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा. ओके, सो सेकंड पनिशमेंट आहे ती म्हणजे इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ. सो इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ किती कालावधीसाठी इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ असतो, हा पहिला क्वेश्चन येतो. सेकंड की इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ जेव्हा दिली जाते ती रिग्रेस इम्प्रिझनमेंट असते की सिंपल इम्प्रिझनमेंट. इम्प्रिझनमेंट चे देयर इज द टू टाइप्स ऑफ इम्प्रिझनमेंट. वन इज रिग्रेस इम्प्रिझनमेंट अँड सेकंड इज सिंपल इम्प्रिझनमेंट. सो जे काही म्हणजे इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ आहे ती नेहमी रिगरस इम्प्रिझनमेंटच असते. ओके, इथे मी तो पॉइंट लिहून ठेवतो, शॉर्ट मध्ये लिहितो. रिगरस रिगरस इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ. ओके, इथे फॉर लाईफ. आता इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ ही किती इयर असते आपल्या म्हणजे सर्वसामान्य माणसात लाईफ इम्प्रिझनमेंट म्हणजे 14 वर्ष 14 इयर्स असं कन्सिडर करण्यात येतं. पण इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ ही ऍक्च्युअली लाईफ इम्प्रिझनमेंट आहे. म्हणजे जोपर्यंत ती व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत त्या व्यक्तीने जेलमध्ये राहायचं, अशी ही ऍक्च्युअली पनिशमेंट आहे. पण जे काही अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट आहे
जे सरकार आहे ते ती सेंटेन्स कमी करू शकतो 14 वर्षापर्यंत. ओके, मग ही जी सेंटेन्स कमी करण्यात येते अशा वेळेला जो काही ऍक्युज पर्सन आहे ऑफेंडर त्याची कन्सेंट घेणं त्या गव्हर्नमेंटला गरजेचं नसतं. विदाउट कन्सेंट ऑफ ऑफेंडर गव्हर्नमेंट कॅन चेंज कम्यूट द सेंटेन्स ऑफ दॅट पर्सन. ओके, ही एक मी इथं लाईन लिहितो बघा. The appropriate government without the consent of offender without the consent of offender commute the punishment for imprisonment. Commute the punishment of imprisonment of either description of not exceeding 14 years. ओके, 14 वर्षापर्यंत सरकार ती गव्हर्नमेंट जे काय आहे ती पनिशमेंट कमी करू शकतो. ओके, 14 वर्षापर्यंत म्हणजे गव्हर्नमेंट नॉट एक्सिडिंग 14 इयर्स. सरकार ती गव्हर्नमेंट जे काय आहे ती पनिशमेंट कमी करू शकते, पण 14 वर्षापर्यंत 14 किंवा त्याच्या आतमध्ये 14 पेक्षा जास्त नाही. ओके, सो ह्याला म्हणतात पहिली गोष्ट इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ मीन्स संपूर्ण लाईफ ही जेलमध्ये असते, पण ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट जे आहे ती विदाउट कन्सेंट ऑफ ऑफेंडर जो काय ऑफेंडर आहे त्याची कन्सेंट न घेता ती सेंटेन्स कम्यूट करू शकते. कम्यूट म्हणजे चेंज करू शकते ती पनिशमेंट कुठपर्यंत नॉट एक्सिडिंग 14 इयर 14 वर्षापर्यंत ती पनिशमेंट कमी करता येते. गव्हर्नमेंट ती पनिशमेंट कमी करून 7 वर्ष पण करू शकते, पण 14 वर्षापेक्षा जास्त नाही करू शकत. ओके, सो हा झाला इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ. यामध्ये हे दोनच पॉइंट महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट पनिशमेंट आहे ती म्हणजे रिगरस इम्प्रिझनमेंट. हे मी पुसून घेतो. हॅलो फ्रेंड्स, आपण पनिशमेंट पाहत आहोत. त्यामध्ये आपण डेथ सेंटेन्स बघितलं, लाईफ इम्प्रिझनमेंट बघितलं. आता आपण इम्प्रिझनमेंट पाहतो. देयर इज अ टू टाइप ऑफ इम्प्रिझनमेंट. वन इज रिगरस इम्प्रिझनमेंट अँड सेकंड इज सिंपल इम्प्रिझनमेंट. ओके, रिगरस इम्प्रिझनमेंट म्हणजे काय? इम्प्रिझनमेंट विथ हार्ड लेबर. थोडक्यात तिथे हार्ड लेबर म्हणजे काम करावं लागतं. जसं की आपण म्हणतो की जनरली आपण म्हणतो की जेलमध्ये दगडी तोडावी लागतात, दगडी फोडावी लागतात. तर थोडक्यात हार्ड लेबर म्हणजे जेलमध्ये काम करणं वगैरे असं आपण तिथे समजू शकतो. त्याला रिगरस इम्प्रिझनमेंट असं म्हणतात. सिंपल इम्प्रिझनमेंट म्हणजे कन्व्हिक्ट विल नॉट बी फोर्स्ड टू डू एनी हार्ड लेबर. म्हणजे तिथे त्याला कोणत्याही प्रकारचं काम करावं लागत नाही जर का त्याला सिंपल इम्प्रिझनमेंट शिक्षा झाली असेल तर. पण इकडे
त्याला काम करावं लागतं, लेबर वगैरे. फॉर एक्झाम्पल काहीतरी काम करावं लागणार, दगड फोडणे वगैरे, असं आपण गृहीत धरूया. आता होली रिगरस म्हणजे एखादी पनिशमेंट झाली तर ती पूर्ण पनिशमेंट ही होली कम्प्लिटली, म्हणजे एखाद्याला फॉर एक्झाम्पल 10 वर्ष रिगरस इम्प्रिझनमेंट झाली तर त्याने 10 वर्ष हार्ड लेबर काम करण्याची शिक्षा असू शकते. किंवा एनी पार्ट ऑफ इम्प्रिझनमेंट शॅल बी रिगरस अँड रेस्ट इज सिंपल. म्हणजे एखाद्याला 10 वर्षांची शिक्षा झाली तर त्याने 5 वर्ष हार्ड लेबर म्हणून काम करायचं आणि उरलेले जी काही 5 वर्ष असेल ती त्याने सिंपल इम्प्रिझनमेंट म्हणून जेलमध्ये राहायचं. अशी इम्प्रिझनमेंट, अशी ऑर्डर करण्याची ऑथॉरिटी ही कॉम्पिटंट ऑथॉरिटी, म्हणजे जी कोर्ट, जो कोणता कोर्ट असेल ती ऑर्डर पास करेल त्या कोर्टाला ती ऑथॉरिटी आहे की एखादी इम्प्रिझनमेंट जर का कोर्ट पास करते तर ती रिगरस द्यायची की सिंपल. आणि कोर्ट त्या जे काही जजमेंट पास करतं त्याच्यामध्ये ते स्पेसिफिकली मेन्शन केलं जातं की ती जी इम्प्रिझनमेंट झाली आहे ती रिगरस आहे की सिंपल आहे. ओके, तर या प्रकारची इम्प्रिझनमेंट, रिगरस इम्प्रिझनमेंट ही कोणत्या ऑफेन्स मध्ये दिली जाते तर गिव्हिंग फॉल्स एव्हिडन्स विथ इंटेंट टू प्रोक्युअर कन्व्हिक्शन ऑफ कॅपिटल ऑफेन्स. सेक्शन 194 खाली रिगरस इम्प्रिझनमेंट आहे. आणि हाऊस ट्रेसपास टू कमिट अन ऑफेन्स पनिशेबल विथ डेथ. एखादा ऑफेन्स कमिट केला जो की पनिशेबल विथ डेथ, त्याला डेथ सेंटेन्स आहे. म्हणजे पहिली गोष्ट हाऊस ट्रेसपास केला, ठीक आहे, हाऊस ट्रेसपास केला आणि त्या हाऊस ट्रेसपास मध्ये एखादा ऑफेन्स केला ज्या ऑफेन्सला पनिशमेंट आहे पनिशेबल विथ डेथ सेंटेन्स, त्या पनिशमेंटला जर का डेथ सेंटेन्स असेल तर अंडर सेक्शन 449 449 खाली त्याला रिगरस इम्प्रिझनमेंट देण्यात येते. हा झाला रिगरस इम्प्रिझनमेंटचा भाग. सेकंड, सिंपल इम्प्रिझनमेंट. आता आपण हा बघूया. तर कन्व्हिक्ट विल नॉट बी हार्ड लेबर टू डू एनी हार्ड लेबर, म्हणजे त्याला कष्ट करायचं, जेलमध्ये काम करायची गरज नसते. ओके, सिंपल इम्प्रिझनमेंट असते. ती कोणकोणत्या ऑफेन्स मध्ये दिली जाते तर रिफ्युजिंग टू टेक ओथ. समजा कोर्टामध्ये जे ओथ घ्यायची असते ती ओथ घ्यायला जर का रिफ्यूज केलं तर त्याला अंडर सेक्शन 178 खाली पनिशमेंट दिली जाते. सेकंड, डिफॉर्मेशन. सेक्शन 500 सेक्शन 500 मध्ये डिफॉर्मेशनची पनिशमेंट दिली आहे. जर का एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीचं डिफॉर्मेशन केलेलं आहे तर त्या डिफॉर्मेशन खाली त्याला सिंपल इम्प्रिझनमेंट देण्यात येते. सेकंड, मिसकंडक्ट बाय ड्रंकन पर्सन. दारू पिऊन एखाद्या व्यक्तीने पब्लिक प्लेस मध्ये गोंधळ वगैरे घातला, अंडर सेक्शन 510 510 खाली त्याला सिंपल इम्प्रिझनमेंट देण्यात येते. असे इम्प्रिझनमेंटचे 2 प्रकार पडतात. सो आता आपण याच्या पुढचा फॉरफिचर ऑफ प्रॉपर्टी आणि फाईन हे 2 ऑफेन्स जे की पनिशमेंट आहेत ते आपण आता बघूया. हे आता मी पुसून घेतो. ओके, या नोट्स तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा जेणेकरून एक्झामच्या वेळेला तुम्हाला त्या उपयोगी येईल. हे लक्षात राहावं म्हणून आपण 2 हे केले, प्रकार केले. पण क्वेश्चन मध्ये एक्झाम पेपर मध्ये लिहिते वेळी तुम्ही रिगरस इम्प्रिझनमेंट खाली या पॅराग्राफ वाईज हा घ्या, त्याच्यानंतर मग सेकंड मध्ये सिंपल इम्प्रिझनमेंट असं लिहून याचा वेगळा पॅराग्राफ करा. असं हे करू नका, म्हणजे 2 भागामध्ये असं लिहू नका. हे आपल्याला समजण्यासाठी आपण तसं केलं आहे जेणेकरून ते समजण्यासाठी सोपं जातं. ओके, सो मी हे आता पुसून घेतो. आता आपण नेक्स्ट पनिशमेंट पाहत आहोत म्हणजे सॉलिटरी कन्फाइनमेंट. सॉलिटरी कन्फाइनमेंट मीन्स कीपिंग अ प्रिझनर truly isolated from any kind of contact with outside world. म्हणजे जगापासून त्याचा पूर्णपणे कॉन्टॅक्ट दूर करायचा, म्हणजे एखाद्याला एकटंच कुठेतरी ठेवून द्यायचं. जसे की सावरकरांना मंडाले
तुरुंगामध्ये ठेवलं होतं, टिळकांना वगैरे असे मंडालेच्या तुरुंगामध्ये ठेवायचे, तर ते कम्प्लिटली आयसोलेटेड झाले. जगापासून त्यांचा कुणाचाही संबंध नाही, एकदम जगाचा कुणाचाही कॉन्टॅक्ट नाही, एकांत पूर्णपणे. तर त्याला आपण सॉलिटरी कन्फाइनमेंट असं म्हणतो. तर ही पनिशमेंट किती महिन्याची असते काय, तर टोटल पिरियड नॉट एक्सिडिंग 3 मंथ्स, 3 महिन्यापेक्षा जास्त ही पनिशमेंट नसते. ओके. सो पण ही 3 मंथ्सची पनिशमेंट कमी देता येते का, 1 मंथ किंवा 2 मंथ? तर हे बघा, टर्म ऑफ पनिशमेंट अप टू 6 मंथ्स, सॉलिटरी कन्फाइनमेंट 1 मंथ. म्हणजे एखादा ऑफेन्स केला आणि त्याला जर का पनिशमेंट 6 महिन्यापर्यंत असेल पनिशमेंट, ओके, टर्म ऑफ पनिशमेंट अप टू 6 मंथ्स, एखाद्या ऑफेन्सला पनिशमेंटला 6 महिन्यापर्यंत शिक्षा असेल, फॉर एक्झाम्पल 4 मंथ आहे, तर त्याची सॉलिटरी कन्फाइनमेंट ही 1 मंथ असते. ओके. जर एखाद्या ऑफेन्सची पनिशमेंट मोर दॅन 6 मंथ बट लेस दॅन 1 इयर असेल, 7 महिने शिक्षा आहे, तर अशा वेळेला सॉलिटरी कन्फाइनमेंट 2 मंथ्स पर्यंत एक्सटेंड होते. ओके. अँड थर्ड इज टर्म ऑफ इम्प्रिझनमेंट मोर दॅन 1 इयर, 1 वर्षापेक्षा अधिक, 3 वर्षाची वगैरे असेल पनिशमेंट एखाद्या ऑफेन्सला, तर त्याला सॉलिटरी कन्फाइनमेंट ही 3 मंथ्स असते. ओके. सो हा एवढाच सिंपल पार्ट याच्यामध्ये आहे सॉलिटरी कन्फाइनमेंट. सॉलिटरी कन्फाइनमेंट म्हणजे पूर्ण जगाशी कॉन्टॅक्ट नसतो. अशा ज्या व्यक्तीला सॉलिटरी कन्फाइनमेंट दिली जाते त्याला त्याचा संपूर्ण जगाशी कॉन्टॅक्ट नसतो, कुणाशीही त्याचा कॉन्टॅक्ट नसतो, अगदी सेपरेट पनिशमेंट, त्याला वेगळे राहायला लागतं, त्याला इतर संपूर्ण जगापासून कुणाशी काहीही कॉन्टॅक्ट नाही. ओके. तर अशी सॉलिटरी कन्फाइनमेंट किती महिन्यापर्यंत असते, तर 3 मंथ्स. 3 मंथ्स त्याच्यामध्ये 3 टाईप केले त्यांनी. एखाद्याला सॉलिटरी कन्फाइनमेंट 1 मंथ पर्यंत देता येते जर त्याचा त्या ऑफेन्सची शिक्षा, त्याने एखाद्या व्यक्तीने जो ऑफेन्स केलेला आहे त्या ऑफेन्सची शिक्षा तर 6 महिन्यापर्यंत असेल तर त्याला 1 मंथ सॉलिटरी कन्फाइनमेंट. ओके. जर त्याच्या ऑफेन्सची पनिशमेंट 6 महिन्यापेक्षा जास्त पण 1 इयर पेक्षा कमी असेल तर त्याची सॉलिटरी कन्फाइनमेंट ही 2 मंथ्स पर्यंत असते. आणि जर का एखाद्याने ऑफेन्स केला आणि त्याची पनिशमेंट, फॉर एक्झाम्पल थेफ्ट, त्याची पनिशमेंट जर थेफ्टची पनिशमेंट ही 3 इयर्स आहे, तर त्याला एखाद्याने हर्ट केलं तर त्याला 3 इयर पनिशमेंट आहे. किंवा कोणताही ऑफेन्स केला की ज्याला 1 इयर पेक्षा जास्त पनिशमेंट असेल तर त्याला सॉलिटरी कन्फाइनमेंट ही 3 मंथ्स असते. ओके. हे झालं सॉलिटरी कन्फाइनमेंट बद्दल. आता आपण नेक्स्ट पार्ट पाहणार आहोत, तो म्हणजे फॉरफिचर ऑफ प्रॉपर्टी. हे मी आता पुसून घेतो. ओके. हे ह्याच्या नोट्स तुम्ही नोटबुक मध्ये लिहा. ओके. म्हणजे ते एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला नंतर वाचायला सोपं जाईल वगैरे. ठीक आहे. मी हे पुसून घेतो. आता आपण पनिशमेंटचा टॉपिक बघत आहोत. त्याच्यामध्ये नेक्स्ट पनिशमेंट आहे ती म्हणजे फॉरफिचर ऑफ प्रॉपर्टी. फॉरफिचर ऑफ प्रॉपर्टी ही जी पनिशमेंट आहे ती आता अबॉलिश झालेली आहे. म्हणजे आता शक्यतो ती पनिशमेंट दिली जात नाही. पण 2 ऑफेन्सेस आहेत ज्याच्यामध्ये फॉरफिचर ऑफ प्रॉपर्टी ही पनिशमेंट दिली जाते. तर ते 2 ऑफेन्स कोणते आहेत, तर कमिटिंग डिप्रेडेशन ऑन टेरिटरी ऑफ पॉवर ॲट पीस विथ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ओके. सेक्शन 126 खाली. आणि रिसिव्हिंग प्रॉपर्टी टेकन बाय वॉर और डिप्रिटेशन मेन्शन इन सेक्शन 125 अँड सेक्शन 126. ओके. अशा या 2 ऑफेन्सेस मध्ये ही पनिशमेंट फॉरफिचर ऑफ प्रॉपर्टी ही पनिशमेंट दिली जाते. याचं सेक्शन आहे सेक्शन 127. ओके.
म्हणजे सेक्शन 126 आणि सेक्शन 127 खाली फक्त फॉरफिचर ऑफ प्रॉपर्टी ही पनिशमेंट दिली जाते, अदरवाइज ही पनिशमेंट कोणत्याही ऑफेन्स मध्ये दिली जात नाही. ओके. आता नेक्स्ट पनिशमेंट जी आहे ती म्हणजे फाईन. मी पुसून घेतो. ही नोट तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा. ओके. Fine. Okay. When no sum is expressed to which fine may extend, the amount of fine to which offender is liable is unlimited but shall not excessive. म्हणजे no sum mention. समजा एखाद्या ऑफेन्स मध्ये तुम्ही बघितलं पनिशमेंट अशा प्रकारची असते बघा, 7 year और फाईन और बोथ. म्हणजे तुम्ही त्या ऑफेन्सच्या रिलेटेड 7 वर्ष शिक्षा देऊ शकतात किंवा फाईन देऊ शकतात किंवा दोन्ही देखील देऊ शकतात. असं तुम्ही वर्डिंग बघितलं असेल एखाद्या ऑफेन्सच्या पनिशमेंट मध्ये. ओके. समजा हर्ट झाले तर त्याची जी काही पनिशमेंट असेल और फाईन और बोथ अशी ती पनिशमेंट दिली जाते. तर एखाद्या ऑफेन्स मध्ये फाईन ही फाईन दिलेला आहे, पण तो कितीपर्यंत तुम्ही फाईन देऊ शकता, 100 रुपये, 200 रुपये, 1000 रुपये, हे जर मेन्शन केलं नसतं, मेन्शन केलेलं नसेल तर तुम्ही फाईन कितीपर्यंत देऊ शकतात याचं काही लिमिट नाहीये. पण तो एक्सेसिव्ह असता कामा नये, जास्त फार मोठ्या प्रमाणावर असता कामा नये, एवढंच मेन्शन फक्त यामध्ये केलेलं आहे. नो सम इज मेन्शन, then no sum is expressed to which fine may extend, the amount of fine to offender is liable is unlimited. No sum is mentioned, the amount of fine, the amount of fine कितीपर्यंत आपण फाईन देऊ शकतो, तर अमाउंट ऑफ फाईन इज अनलिमिटेड. मी शॉर्ट मध्ये लिहितोय अनलिमिटेड. म्हणजे एखाद्या ऑफेन्स मध्ये पनिशमेंट जर का फाईन असेल आणि ती एक्सप्रेस केली नसेल की कितीपर्यंत फाईन होईल, तर कोर्टाला अनलिमिटेड फाईन देण्याचा अधिकार आहे. ते कोर्टाच्या मर्जीवर आहे कम्प्लिटली. कोर्टाचा डिस्क्रिशनरी पॉवर आहे. कोर्ट एखाद्या ऑफेंडरला कितीही फाईन करू शकतो, पण तो जो फाईन आहे तो एक्सेसिव्ह असता कामा नये. बट शाल नॉट बी एक्सेसिव्ह, बट शाल नॉट बी ओके. पण तो जो काही पनिशमेंट आहे ती एक्सेसिव्ह असता कामा नये. म्हणजे ऑफेन्स केलाय छोटा, पण त्याला पनिशमेंट केली एकदम 10 लाख वगैरे, अशी एक्सेसिव्ह प्रमाणावर ती पनिशमेंट असता कामा नये. हा पॉइंट आपल्याला फाईन मध्ये सांगितलेला आहे. ओके. म्हणजे एखाद्या ऑफेन्स मध्ये जर का फाईन एक्सप्लेन केला नसेल, एक्सप्रेस केला नसेल, तर कोर्टाला पॉवर आहे. कोर्ट अनलिमिटेड फाईन, डायरेक्ट अनलिमिटेड फाईन त्या व्यक्तीवर लावू शकतो, ऑफेंडरवर. पण हा अनलिमिटेड फाईन एक्सेसिव्ह असता कामा नये. ओके. म्हणजे मोठ्या प्रमाणावर तो फाईन असता कामा नये, एक्सेसिव्ह असता कामा नये. ओके. सो या पनिशमेंटचा टॉपिक आपला इथे कव्हर झालेला आहे. पण या पनिशमेंटच्या टॉपिक मध्ये एक दोन महत्त्वाच्या केसेस आहेत, त्या केसेस आपण इथे डिस्कस करूया. त्यातली एक केस आहे पहिली, केएम नानावटी. वर्सेस स्टेट ऑफ बॉम्बे. ही जी केस आहे ती इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ
ही जी पनिशमेंट आपण पाहिली आहे त्याच्या रिलेटेड ही केस आहे. एकतर तुम्ही पूर्ण क्वेश्चन लिहून झाल्यावरती खाली केस लॉ असा एक पॉइंट करून त्याच्यामध्ये खाली केसेस लिहू शकतात. अदरवाईज तुम्ही इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ लिहित आहात त्याच्यामध्ये तुमचं कंप्लीट लिहून झाल्यानंतर खाली एक केस म्हणून तुम्ही इन द केस ऑफ के नानावटी वर्सेस स्टेट ऑफ बॉम्बे, सुप्रीम कोर्टाची ही केस आहे. सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट असं म्हणून तुम्ही एखाद्या केसचं पुढे जजमेंट लिहू शकता. तर या केस मध्ये काय सांगितलंय की इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ, एक सेकंड, इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ मीन्स रिग्रस इम्प्रिझनमेंट अँड नॉट सिंपल इम्प्रिझनमेंट. ओके, म्हणजे या केसमध्ये इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ जी आहे त्याचं डिस्क्रिमिनेशन त्यांनी केलेलं आहे की एखाद्या ऑफेंडरला इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ झालेली आहे शिक्षा, तर त्याला ती रिग्रस इम्प्रिझनमेंटच आहे असं गृहीत धरायचं. म्हणजे एखाद्या ऑफेन्सला समजा एखाद्या व्यक्तीने ऑफेन्स केला आणि त्याला कोर्टाने इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ अशी शिक्षा दिली, तर इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ ही शिक्षा दिली तर त्याच्यामध्ये वेगळी रिग्रस इम्प्रिझनमेंट असं वर्डिंग घेता कामा नये. त्याला इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ झाले म्हणजे त्याला रिग्रसच इम्प्रिझनमेंट झाली आहे असं गृहीत धरायचं. सिंपल इम्प्रिझनमेंट झाले असं गृहीत धरायचं नाही. ओके, हा पॉइंट के एम नानावटी वर्सेस स्टेट ऑफ बॉम्बे या केसमध्ये सांगितलं आहे. ओके, इथं मी शॉर्ट मध्ये लिहून ठेवतो. इन दिस कोर्ट हेल्ड दॅट imprisonment for life means rigorous imprisonment and not simple imprisonment. ओके, हे इम्प्रिझनमेंट आहे, मी शॉर्ट मध्ये इम्प्री म्हणून केले. म्हणजे सुप्रीम कोर्टात हे जजमेंट दिलेलं आहे. सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ मीन्स रिग्रस इम्प्रिझनमेंट अँड नॉट सिंपल इम्प्रिझनमेंट. ओके, आणि दुसरी एक केस आहे, दुसरी एक केस आहे जी आपण इथे पाहणार आहोत. सो म्हणजे किशोर सिंग वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान. State of Rajasthan. Okay, in this case Supreme Court held that solitary confinement could be imposed only in the rarest of rare case, otherwise it would be violation of Article 21 of the Constitution of India. म्हणजे ही जी केस आहे ती सॉलिटरी कन्फाइनमेंट याच्याशी रिलेटेड आहे. सॉलिटरी कन्फाइनमेंट, मग तुम्ही तो सॉलिटरी कन्फाइनमेंट जेव्हा एक्सप्लेन करणार आहात त्याच्याच खाली तुम्ही ही केस लिहिली तरी चांगली वेळ वाटेल, ती त्याच्या खालीच लिहिली तर ते योग्य वाटेल. सो इन दिस केस सुप्रीम कोर्ट काय सांगतो, सॉलिटरी कन्फाइनमेंट ही जी पनिशमेंट आहे ती रेअरेस्ट ऑफ रेअर केसेस मध्ये ग्रांट करायची. ओके ओके, ते म्हणजे शक्यता ती कुणाला द्यायची नाही, पण तो असा ऑफेन्स की जो खूपच सिरियस आहे अशा रेअरेस्ट ऑफ रेअर केस मध्ये तुम्ही सॉलिटरी कन्फाइनमेंट द्यायची. हे आपल्याला किशोर सिंग वर्सेस स्टेट ऑफ
राजस्थान या केसमध्ये सांगितलं आहे. Otherwise, it would be violation of Article 21 of Constitution of India. Article 21 काय सांगतो की राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, प्रत्येकाला स्वातंत्र्याचा आणि जीविताचा अधिकार आहे, हे आपल्याला आर्टिकल 21 सांगतं. आणि इथे जर पूर्णपणे सॉलिटरी कन्फाइनमेंट केलेला आहे, इतर जगाशी त्याचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. त्याच्यामुळे इथे असं या केसमध्ये सांगितलं आहे, अदरवाईज it would be violation of article 21 of constitution. ओके, हे याचं आपण थोडक्यात जजमेंट लिहून घेऊया. सुप्रीम कोर्ट held that punishment of solitary confinement imposed only in otherwise it would be violation of article 21 of Constitution of India. असे आपण ओके, किशोर सिंग वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान मध्ये सांगितलं आहे की सॉलिटरी कन्फाइनमेंट इम्पोज ओनली इन रेअरेस्ट ऑफ रेअर केस, अदरवाइज इट वुड बी व्हायोलेशन ऑफ आर्टिकल 21 ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. ओके, अशा आपण दोन केसेस पाहिल्या, के.एम. नानावटी वर्सेस स्टेट ऑफ बॉम्बे आणि किशोर सिंग वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान. सो पनिशमेंट हा जो आपला टॉपिक आहे तो इथे कंप्लीट झालेला आहे. उद्या आपण जनरल एक्सेप्शन सेक्शन 76 टू सेक्शन 106 हा जो आयपीसी मधला वन ऑफ द म्हणजे आयपीसी मधला एक मोठा टॉपिक आहे, तो आपण उद्यापासून डिस्कस करणार आहोत. आज आपण इथे थांबूया. ओके.